वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री वेदस्तुती या विषयावर भक्तिसुधामृत या फेसबुक पेजच्या संकेतस्थळावर आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत। वेदस्तुती हा अतिशय गहन गंभीर अशा प्रकारचा विषय आहे। वेदांनी केलेली स्तुती असा त्याचा अर्थ। श्रीमद भागवताच्या दशम स्कंधाच्या 87व्या अध्यायामध्ये या वेदस्तुतीचा उल्लेख आपल्याला आढळतो। श्रीमद भागवतातील दशम स्कंध आणि एकादश स्कंध हे दोन स्कंध अत्यंत महत्वाचे मानले जातात। त्यातील दशम स्कंध हा भक्तिपर स्कंध आहे, तर एकादश स्कंध जो आहे हा ज्ञानपरक स्कंध आहे। दशम स्कंधामध्ये भगवान गोपाल कृष्णांच्या लीलेंचं वर्णन आहे, तर एकादश स्कंधामध्ये भगवंतांनी उद्धवजींना केलेला उपदेश सांगितलेला। त्याच दशम स्कंधाच्या उत्तरार्धात 87व्या अध्यायामध्ये ही वेदस्तुती आपल्याला बघायला मिळते। आतापर्यंत जवळजवळ 15-16 पुराण माझी वाचून झाली, त्यात कुठेही मला वेदस्तुती आढळली नाही। फक्त 2 पुराणात वेदस्तुती आढळली, ती म्हणजे श्रीमद देवी भागवत आणि दुसरं म्हणजे श्रीमद भागवत। श्रीमद देवी भागवताच्या प्रथम स्कंधामध्ये 5व्या अध्यायाची केलेली स्तुती आपल्याला बघायला मिळते। साधारणतः 16 श्लोक आहेत त्याचे। नमो देवी महामाये विश्वोत्पत्ति करे शिवे निर्गुणे सर्वभूतेशी मातः शंकर कामदे। या श्लोकापासून वेगवेगळ्या वृत्तामध्ये ती वेदस्तुती आपल्याला बघायला मिळते। वेदांनी श्री भगवतीची केलेली स्तुती ती सुद्धा अत्यंत विचार परिकृत अशा प्रकारची स्तुती आहे। पण पंडितांच्या, भक्तांच्या, प्रवचनकारांच्या श्रीमद भागवतातील वेदस्तुतीचा जास्त करून उल्लेख आपल्याला आढळतो। या वेदस्तुतीच्या उपसंहारामध्ये इत्यशेष समाम्नाय पुराणोपनिषद रसः असा उल्लेख त्या ठिकाणी येतो। ही वेदस्तुती म्हणजे काय आहे? समाम्नाय म्हणजे वेद, पुराण आणि उपनिषद यांचा रस म्हणजे यांचं सार म्हणून समजायला हरकत नाही। अशा पद्धतीचा उल्लेख हा याच्यामध्ये आपल्याला आढळतो।
या वेदस्तुतीत जवळजवळ 61 श्रुतींचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. वेदस्तुती 28 श्लोकांची आहे. त्यात एका महात्म्याने श्रीमद भागवतातील ज या अक्षरापासून सुरुवात होणाऱ्या 3 स्तुतींचा उल्लेख केलेला आढळतो. सर्वात पहिला श्लोक श्रीमद भागवताचा, ज्याला आपण मंगल म्हणतो, श्री व्यासांनी केलेलं मंगल, जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञ स्मराट, ही सुद्धा ज या अक्षराने सुरुवात झालेली स्तुती आहे. तृतीय स्कंधामध्ये भगवान वराह अवतारामध्ये भगवंतांची ऋषींनी केलेली जी स्तुती आहे, जय जय अजितते, ही सुद्धा ज या अक्षराने सुरुवात झालेली स्तुती आहे. आणि तिसरी जी स्तुती आहे ती दशमस्कंधातील वेदस्तुती आहे. 28 श्लोक, जवळजवळ 61 श्रुतींचा आपल्याला थेट उल्लेख हा या आपल्या श्लोकातून आपल्याला बघायला मिळतो. तो कसा बघायला मिळतो ते मी आपल्याला पुढे सांगणारच आहे. कोणत्या श्लोकात कोणत्या श्रुती आढळतात त्याचं सुद्धा एका महात्म्याने संग्रह करून ठेवलेला आहे. श्रीमद भागवतातील सर्वात प्रसिद्ध असणारी जी टीका आहे, श्रीधरी ज्याला आपण म्हणतो, श्रीधराचार्यांनी केलेली, त्यांनी प्रत्येक श्लोकाच्या शेवटी स्वतः रचलेला एक श्लोक दिलेला, असा सुद्धा उल्लेख आपल्याला श्रीधरीमध्ये बघायला मिळतो. यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्त्यभिसंविशन्तीति तद विज्ञाय, भृगुवल्लीतला हे श्रुती आहे. यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहेणोति तस्मै तगुः देवमात्मबुद्धि प्रकाशं मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये. किंवा कठोपनिषदातील इह चेद वेदी सत्यमस्ति नो चेदिहा वेदीन महती विनष्टिः. आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निध्यासितव्यः. तुमच्या छंदोग्योपनिषदातील आपल्याला ही श्रुती बघायला मिळते. अपाणिपादो जवनो ग्रहीता पश्चात्य चक्षुष शृणोत्य कर्णः. हे मी उदाहरणादाखल असलेल्या श्रुतींचा उल्लेख हा या ठिकाणी केलेला आहे. वेदस्तुतीची पार्श्वभूमी सांगत असताना परीक्षितीने शुकाचार्यांना प्रश्न विचारला. शुकाचार्यांनी त्याचं उत्तर देताना सांगितलं की हाच प्रश्न नारदांनी श्री नारायणांना विचारलेला होता. नारायणांनी त्यांना सांगताना असं सांगितलं की पूर्वी जनलोक निवासी लोकांचं फार मोठं ब्रह्मसत्र झालं. आजच्या भाषेत जर बोलायचं तर फार मोठी शास्त्रसभा झाली आणि तिथे हा विषय निघाला. या विषयावर सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार हे जे 4 ब्रह्मकुमार आहेत, त्यातील सनंदनांनी जे सांगितलं ते मी तुला सांगत आहे. अशा प्रकारची त्याची पार्श्वभूमी आहे. एका शब्दात सांगायचं म्हणजे वेदस्तुती हे आटीव दूध आहे. म्हणजे साधारणतः भातावरची पेज
आसट केलेला भात, भाकरी, पोळी, वरण, भाजी इत्यादी चौरस आहार, त्यानंतर दूध किंवा बदाम वगैरे, आणि त्याच्या सुद्धा पुढे 10 लिटर दूध घेऊन त्याची आटवून केलेली रबडी, हे जसं चढत्या क्रमांकाने वाढत जाणारं आणि पचायला जड असणारे पदार्थ आहेत, त्याप्रमाणे वेदस्तुती म्हणजे रबडी. लागायला अत्यंत गोड आहे, पण पचायला तितकीच अवघड आहे. वस्तुतः वेदस्तुती सांगण्यासाठी श्रीमद भागवताचा आणि वेदांताचा चांगला अभ्यास असलेला वक्ता असणं फार आवश्यक आहे. मी स्वतःला तसं काही समजत नाही, पण तरी सुद्धा वेदस्तुती सांगण्याच्या निमित्ताने वेदस्तुतीचा काहीतरी अभ्यास होईल याकरता मी प्रवृत्त झालो. वेदस्तुतीचा आणि माझा सर्वात पहिला संबंध जो आला तो 1991 साली. आम्ही परभणीला गेलो होतो. त्यावेळी तिथे 4 वेदांचं पारायण आणि ऋग्वेद संहितेचा स्वाहाकार असा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला देवी श्रीमद भागवताचं पारायण करण्यासाठी बोलवलेलं होतं. मी नुकताच आलेलो होतो साताऱ्याहून शिकून, आणि योगायोगाने त्या कार्यक्रमासाठी कस्तुरे गुरुजी आलेले होते. आमचं सकाळचं पारायण व्हायचं, दुपारचा वेळ काय करायचा, संध्याकाळी परत काही थोडीशी प्रवचन, त्यानंतर अष्टावधान सेवा वगैरे असायची. दुपारचा साधारणतः 1-2 तास रिकामी असायची. मी विचार केला एक कस्तुरे गुरुजींच्याकडे आपण वेदस्तुती ऐकू, त्यांच्याकडून श्रवण करू. त्यांना मी प्रार्थना केली. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, म्हणले उद्यापासून या तुम्ही. मला वाटते 7 दिवसाचा कार्यक्रम होता. जवळजवळ 5 दिवसात आम्ही संपूर्ण वेदस्तुती संपवली. तेथून मला वेदस्तुतीचं आकर्षण निर्माण झालं. पण होतं कसं, श्रीमद भागवत सप्ताह जरी केलेला करत जरी असले तरी वेदस्तुती सांगण्याचा योग मात्र हा येत नाही. मला आठवतंय साधारणतः 10 वर्षापूर्वी एकदा मी वेदस्तुती सांगितलेली होती. वेदस्तुती सांगायला पण अवघड आहे, ऐकायला पण अवघड आहे, कळायला पण अवघड आहे, आणि वळायला तर कोटी जन्म समुत्थेन पुण्येनैव तु लभ्यते अशा प्रकारचंच त्या ठिकाणी अवस्था आहे म्हणून समजायला हरकत नाही. आणि म्हणून वेदस्तुतीची सुरुवात जी होती ती मला फार आवडती. 87व्या अध्यायाच्या सुरुवातीला राजा परीक्षितीने भगवान शुकाचार्यांना एक प्रश्न केला. कसंय, प्रश्न कुणी केला, कुणाला केला, कोणता केला, या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. परीक्षिती यांनी संपूर्ण भक्तिरसपूर्ण व्याख्यान ऐकलेलं आहे. लीला जवळपास संपलेल्या आहेत भगवंतांच्या.
भक्ती पराकोटीला गेलेली आहे. 80-81व्या अध्यायामध्ये सुदाम चरित्र पण श्रवण करून झालेलं आहे की जे सुदाम चरित्र भक्त शिरोमणी सुदामजींच्या नावाने ओळखले जातं आणि ज्यात भगवंतांची भक्तवत्सलता पूर्णपणे प्रकट होते. ते सगळं ऐकलं. त्यानंतर 84व्या अध्यायामध्ये 83-84व्या अध्यायामध्ये भगवान गोपाल कृष्णांची आणि गोपिकेंची शेवटची भेट पण झालेली आहे. गोपिकेंना भगवंतांनी अध्यात्माचा उपदेश केला अशा प्रकारचं वर्णन येतं. अध्यात्म शिक्षया एवं गोप्य कृष्णेन शिक्षिताः तदनुस्मरणध्वस्त जीवकोशास्तदध्यगम्. तदनुस्मरणध्वस्त जीवकोशाः हे विशेषण गोपिकांना वापरलेलं आहे. एक तर भगवंतांनी स्वतः अध्यात्माची विद्या त्या ठिकाणी त्यांना शिकवली, म्हणजे वेदांताचं श्रवण पण झालं आणि तदनुस्मरण ध्वस्त जीवकोशाः ह्याच्याने मनन पण झालं आणि त्याच्यामुळे त्यांचा जीवभाव नष्ट झाला आणि त्या भगवत प्राप्ती त्यांनी केली अशा प्रकारचं वर्णन त्याच्यामध्ये येतं. हे मी सगळं काय सांगतोय, वेदस्तुती ऐकण्याचा अधिकार कोणाला आहे हे सांगण्यासाठी सांगतो. प्रत्येक गोष्टीला अधिकार आवश्यक असतो. वेदस्तुती म्हणजे ज्ञानाचं सार आहे. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत जर बोलायचं जर झालं तर सोन्याला आटवलेलं आहे त्यांनी. काय असेल मग, मुळात सोनं ते परत आटवलेलं, ही उपमा फक्त ज्ञानेश्वर महाराजच देऊ शकतात. तसा आधी श्रुती आणि त्या श्रुतींनी भगवंतांची केलेली स्तुती म्हणजे काय असेल बघा. ज्यांनी आपल्या भक्तीच्या साह्याने आपल्या संपूर्ण घरादाराचा त्याग केला, संपूर्ण मोहाचा त्याग केला, वेदांतांचं श्रवण करून तो वेदांत जीवनात उतरवला, अशा गोपिकेंचा जो अधिकार आहे तो अधिकार ज्यांच्या जवळ आहे त्यांनी हे श्रीमद वेदस्तुतीचा श्रवण करावे असा त्याचा अर्थ होतो. सांगणारे भगवान शुकाचार्य आहेत. वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा. ऐकणारे प्रश्न विचारणारे जे आहेत हे साक्षात राजा परीक्षिती आहेत की ज्यांनी तरुणपणीच संपूर्ण घरादाराचा त्याग केला आणि भगवत प्राप्तीसाठी 7 दिवस प्रायोपवेशन काहीही न खाता पिता गंगा मैयाच्या तीरावर त्या ठिकाणी बसलेले. परीक्षितीने पहिला प्रश्न अशा प्रकारचा केला, ब्रह्मण्य निर्देश्ये निर्गुणे गुणवृत्तयः कथंचरन्ति श्रुतयः साक्षात सदसतः परे. आचार्य, मला एक प्रश्न आहे म्हणले काय, अनिर्देश्ये ब्रह्मणी असतः परे श्रुतयः कथंचरन्ति. ज्याचं कशानेही ज्ञान होऊ शकत नाही अशा ब्रह्माच्या ठिकाणी श्रुती कशा पद्धतीने बोलतात. श्रोतव्य श्रुतिवाक्येभ्यो मंतव्यश्चोपपत्तिभिः मत्वा तु सततं ध्येयः एते दर्शन हेतवः. वेदांतामध्ये जे सांगितलेलं आहे श्रोतव्य श्रुतिवाक्येभ्यः,
श्रुतीवाक्यांनी भगवंताचं श्रवण करावे, परब्रह्माचं श्रवण करावे. प्रश्न अशा प्रकारचा उपस्थित होतो, परब्रह्म जर इंद्रिय, मन, वाणी, बुद्धी यांच्या पलीकडे जर आहे, तर तिथं जाणार कोण, तिथपर्यंत पोहोचणार कसं? संक्षेप शारीरक म्हणून एक सुंदर अशा प्रकारचा ग्रंथ आहे वेदांतावरचा, सर्वज्ञात्म यतींनी लिहिलेला. त्यांनी एक पूर्वपक्ष मांडलेला आहे. ब्रह्म न विचार्यम अत्यंतानुपलब्धित्वात्. ब्रह्माचा विचार होऊ शकत नाही का? अत्यंत अनुपलब्धित्वात्. अत्यंत अनुपलब्धी याचा अर्थ काय? अनुपलब्धी म्हणजे ज्ञान न होणे. अत्यंत अनुपलब्धी म्हणजे काय? कशानेच ज्ञान न होणे. ज्ञान कशाने होत असतं? विषय थोडक्यात, प्रमाण किती आहेत इथं येऊन पोहोचते. साधारणतः 3 प्रमाण सगळेजण मानतात: प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द. हे 3 प्रमाण सगळेजण मानतात. मग बाकीचे 4 मानतात, काही जण 5 मानतात, काही जण 6 मानतात, काही जण 8 मानतात, जे काय असेल ते असेल. पण या 3 प्रमाणांच्या विषयी एक चार्वाक जर सोडले तर बाकीच्या कोणाची अनुपत्ती, म्हणजे त्यातल्या त्यात आस्तिक जे दर्शनकार आहेत, त्या आस्तिक दर्शनकार 3 प्रमाण मानतात, म्हणजे मानतातच. पहिलं प्रमाण आहे प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण याचा अर्थ इंद्रिय. इंद्रियाने जर एखाद्याचं ज्ञान व्हायचं जर असेल तर सर्वात पहिल्यांदा त्याच्यावरच्या गुणांचं प्रत्यक्ष व्हावं लागत असतं. अशी साधारणतः परिपाठी आहे. अर्थात गुणांचं ज्ञान झालं म्हणजे तदाश्रय द्रव्यांचं ज्ञान होईलच अशातला भाग नाही इंद्रियाने. ओके नाही? श्रोत्रेंद्रियाने शब्दाचं ज्ञान होतं, आकाशाचं ज्ञान होतं का? नाही. पण द्रव्याचं ज्ञान होण्याकरता तन्निष्ठ गुणांच्या ज्ञानांची आवश्यकता आहे. घटाचं ज्ञान व्हायचं असेल तर घटनिष्ठ रूपाचं ज्ञान होणं, प्रत्यक्ष होणं आवश्यक आहे. आता ब्रह्माचं जर प्रत्यक्षाने म्हणजे इंद्रियांनी ज्ञान व्हायचं जर असेल तर तन्निष्ठ गुणांचं प्रत्यक्ष होणं आवश्यक आहे इंद्रियांनी. हो की नाही? ब्रह्मावर तर कोणत्याही प्रकारचं गुण राहत नाही असं तुम्हीच म्हणता. तव निर्धर्मके ब्रह्मणी, कोणीच राहत नाही त्याच्यावर. ना रूप राहत, अस्थूलम, अनणु, अरहस्वम, अदीर्घम. श्रुती काय वर्णन करते? काहीच राहत नाही त्याच्यात. मग त्याच्यावर गुणच जर राहत जर नसतील, तदाश्रयाचं तरी प्रत्यक्ष इंद्रियांनी कसं होईल? म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाने त्याचं ज्ञान होऊ शकत नाही, अनुमानाने पण ज्ञान होऊ शकत नाही. अनुमानाने ज्ञान होण्याकरता हेतू प्रत्यक्ष आवश्यक आहे, किंवा हेतू ज्ञान म्हणा, जे काय असेल ते. थोडक्यात लिंग, चिन्ह. ओके. अग्नीचं ज्ञान अनुमानात्मक जर अनुमित्यात्मक जर व्हायचं जर असेल तर पहिल्यांदा धूम दिसला पाहिजे का नाही आपल्याला? धुमाचं ज्ञान होणं आवश्यक आहे का नाही? मग तुम्ही प्रत्यक्षात्मक माना की स्मरणात्मक माना, जे काय म्हणायचं असेल ते म्हणा, पण ज्ञान होणं आवश्यक आहे का नाही? याचं चिन्ह काय आहे मला सांगा? परब्रह्माला काही चिन्ह नाही. म्हणून अनुमित्यात्मक ज्ञान अशक्य आहे. शाब्दात्मक ज्ञान, शब्द,
यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. श्रुतीच सांगते प्रत्यक्ष की जिथून मन वाणी सहित माघारी फिरत, हो की नाही. आणि म्हणून ना इंद्रियांनी त्याचं ज्ञान होत, ना अनुमानाने त्याचं ज्ञान होत, ना शब्दाने त्याचं ज्ञान होत. प्रमाणत्रयाने जर ज्ञान होत जर नसेल, त्याचं ज्ञान होणार कशाने? ओके. हाच विषय, हाच प्रश्न परीक्षितीला पडला. नेहमी आपण म्हणतो श्रुती ब्रह्माची स्तुती करते. अरे बाबा, स्तुती करायला तिथपर्यंत गेलं तर पाहिजे का नाही? कसं शक्य आहे? कसं जाणं शक्य आहे त्या ठिकाणी? मी तर पुढे जाऊन मला वाटते मी एकदा दृष्टांत दिलाय सुद्धा. परब्रह्माचं ज्ञान तर फार शब्दाने होणं तर फार दूरची गोष्ट झाली. व्यवहारातलं मी तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. ओके नाही. श्रीखंड ठेवला, बासुंदी ठेवली, खीर ठेवली, गुळ ठेवला, बुंदीचा लाडू ठेवला. सगळे कसे गोड आहेत की नाही? आहे. सगळ्यांची गोडी एकसारखी आहे का? श्रीखंड बासुंदी सारखा लागतो का? बासुंदी खिरी सारखी लागती का? गोड आहेत की नाही सगळे? आहे. लागतात का? नाही लागत. मग आता दोन गोडी मधला भेद तुम्ही वाणीने सांगून दाखवा बरं. सांगता येईल का कोणाला तरी? सांगता येईल. वाणीने सांगताच येणं शक्य नाही. परब्रह्म तर फार गोष्ट झाली. आपण नित्य अनुभवात असलेल्या गोष्टी सुद्धा जर आपण वाणीने सांगू शकत नाहीत, तर परब्रह्मासारखी वस्तू जी आहे ती वाणीने सांगायची कसं शक्य आहे? अणु ब्रह्म न विचार्यम अत्यंतानुपलब्धित्वा हा पूर्व पक्ष संक्षेप शारीरक तोच यांनी मांडलेला आहे. ब्रह्मण्य निर्देशे निर्गुणे गुणवृत्तयः. श्रुती कशात? गुणवृत्ती आहे. गुणांचा आधार घेऊन चालणारे आहे. चत्वारि शृंगा त्रयो अस्य पादा द्वे शीर्षे सप्तहस्तासु अस्या त्रिधा बद्धो वृषभो रोरवीति महोदेवो मर्त्यां आविवेशा. ऐक ना, चत्वारि शृंगा त्याला 4 शिंग आहे. त्रयो अस्य पादाः 3 त्याला चरण आहेत. ओके. गुणवृत्तयः श्रुतयः कथम विद्यन्ते? गुणवृत्तयः गुणांचा आश्रय घेऊन जाणारे आहे. आणि हे महाभाग कसे? परब्रह्म हे निर्गुण आहे. श्रुती कशात? साकाराचं वर्णन करणारे आहे. ओके नाही. श्रुती कोणाचं वर्णन करतात? इदं विष्णुरविचक्रमे त्रेधा निदधे पदम समूढमस्यपाम सुरे. त्रेधा दधे पदम आकाराचं वर्णन. आणि हे महाभाग कसे आहेत? निराकार आहे. मग जर हे निराकार आहेत, निर्गुण आहेत आणि श्रुतींची धाव ही सगुण साकारापर्यंत जर मर्यादित जर आहे, तर श्रुतींनी भगवंताचं वर्णन करणं कसं शक्य आहे? हा प्रश्न सर्वात पहिल्यांदा परीक्षितीने श्री शुकाचार्यांना विचारला. आणि विचारल्यानंतर त्याचं जे उत्तर नारद नारायण संवादातून जनलोक निवासींच्या मध्ये होणाऱ्या ब्रह्मसत्रात सनंदनांनी जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितलं. ते उत्तर म्हणजे संपूर्ण ही वेदस्तुती आहे.
संक्षेप शारीरककारांनीच थोडं याचं पहिल्यांदा वर्णन करू तर मग पुढे जाऊ. पहिला जो पूर्वपक्ष जो मांडला आपण, ब्रह्म न विचार्यम अत्यंतानुपलब्धित्वात, हा जो आपण जो विषय जो मांडला त्याचं सर्वात पहिल्यांदा थोडं बहुत कसं शक्य आहे ते बघूत आणि मग पुढे जाऊ. ब्रह्मविचार्यम प्रमाणाविषयत्वे अपि प्रमाणोपजीव्यत्वेन सिद्धत्वात्. आला सत्प्रतिपक्ष तुमचा. नाही म्हणतात, ब्रह्मविचार्य आहे, प्रमाणात जरी तो विषय नसला तरी प्रमाणोपजीव्य आहे. ब्रह्मविचार हा प्रतिबंध निवृत्तीसाठी आवश्यक आहे. आणि म्हणून आचार्यांनी आपल्या भाष्यात एक ओळ फार सुंदर टाकलेली आहे, न च अयम एकांतेन अविषयः. हाच प्रश्न तिथं पण आलेला आहे, ब्रह्मसूत्र भाष्यात पण आलेला आहे हा प्रश्न, की ब्रह्म कशामध्ये जर विषय जर होत जर नसेल, मला सांगा, जी वस्तू कशातच विषय होत नाही ती आहे असं मानायचं तरी कशाला? सरळ आहे ना. दिसत नाही, ऐकू येत नाही, तिचा वास घेता येत नाही, कुठल्या अनुमानाने कळत नाही, कुठल्या शब्दाने कळत नाही, मग मला सांगा शशशृंगामध्ये आणि परब्रह्मामध्ये फरक काय राहिला? फरक काय? का उगी मानायचं शशशृंग आहे म्हणायचं की काय? आचार्यांनी त्या ठिकाणी पंक्ती टाकली, न च अयम एकांतेन अविषयः. हा कशातच विषय होत नाही असं नाही, कशामध्ये तरी विषय होतो. कशामध्ये होतो? मग त्यांनी त्याला उदाहरण दिलं, सुखमहमप्स्वाप्स्वम न किंचिदवेदिषम. हा अनुभव झोपेतून उठलेल्या प्रत्येकाला येतो की नाही? झोपून उठलो, काय रे काय करत होतास? सुखमहमप्स्वाप्स्वम. ओके, प्रतिपदा असावी, छान पैकी भोजन झालेलं असावं, आणि कुठलंही चिंतन वगैरे कुठल्याही प्रकारची भानगड असता कामा नये. आणि मग झोप जी लागते 1 तास 2 तास 2.5 तास, मग शेवटी झोपेचाच कंटाळा येतो आपल्याला. झोपेला जरी आपला कंटाळा आला नाही तरी सुद्धा झोपेचा आपल्याला कंटाळा येतो, आणि मग आपण उठतो आणि मग गुरुजी विचारतात, काय रे काय करत होतास? सुखमहम अप्स्वाप्स्वम. गाढ झोपलो होतो. कोण झोपलं होतं? मी झोपलो होतो. वा, छान. कशाचा अनुभव आला? वा, आनंद. कोणी घेतला आनंद? मी घेतला. मी म्हणजे कोणी? शरीराने घेतला का? इंद्रियांनी घेतला का? इंद्रिय तर सगळी. वाणीनी घेतला का? बंद आहे वाणी. मनाने घेतला का? मग तो बरं, आनंद ज्यावेळी घेतला त्यावेळी मी आनंद घेतला ही प्रतीती आहे का? नंतर म्हणतोय मी आनंद घेतला, पण ज्यावेळी आनंद घेत होता त्यावेळी मी आणि आनंद दोन वेगळे आहेत अशी प्रतीती येत होती का? की जशी आनंद घेऊन उठल्यानंतर येतीये मी आनंद घेतला ही नाही. म्हणून न च अयम एकांतेन अविषयः. अरे बाबा, प्रमाणात जरी तो विषय झाला याचा अर्थ त्याचं ज्ञान होत नाही अशातला भाग नाही. प्रागस्वाप्समिति प्रबोध समये यः प्रत्यभिज्ञायते तस्मै श्री गुरुमूर्तये नम इदं श्री दक्षिणामूर्तये. मग वेदांताचा विचार कशा करता करायचा? वेदांताचा विचार हा प्रतिबंध निवृत्तीसाठी करायचा असतो. साक्षात्कार झाला, मी ब्रह्म हे कळालं, परंतु मी देह आहे याची मात्र निवृत्ती झाली नाही.
ती निवृत्ती होण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील का नाही? ते म्हणजे ब्रह्मविचार शास्त्र. आणि श्रुती ज्या आहेत, या श्रुती या प्रतिबंधांची निवृत्ती करतात. म्हणून श्रुतींचं सार्थक्य होतं, अन्यथा श्रुतींचं सार्थक्यच झालं नसतं. सरळ. आमच्या एका महात्म्याने एक फार सुंदर उदाहरण दिलं. मला वाटतं बहुतेक सिद्धांत बिंदूमध्ये हा विषय आलेला आहे. एका मुलीला बघण्यासाठी 10 जण आले. त्या 10 जणांच्या पैकी एकाला हिला पसंत करायचंय. वडिलांनी सांगून ठेवलं होतं, याच्यातील एकाला तुला पसंत करायचंय. बरं, आणि खरोखर ते मुलं एकापेक्षा एक चांगले होते, दिसायला चांगले, धनवान, अमुक तमुक, विद्यावान, सगळे चांगले. त्यांनी बघितलं सगळीकडे. वडिलांनी विचारलं, कोण पसंत आहे सांग बरं. तो पूर्वीचा काळ आहे, आत्ताचा काळ नाहीये. मला हा पसंत आहे, मी ह्याच्याशीच लग्न करेन असं सांगण्याचा तो काळ नव्हता. ती लाजली. यांनी 10 वेळेला विचारलं, अगं या 10तला कोण आवडला तुला, कोण आवडला? ती काही सांगायला तयार नाही. मग शेवटी वडिलांचे जे मित्र होते ते होते हुशार. त्यांनी विचारलं पहिल्याला, हा आवडला का? तिने सांगितलं नाही. दुसऱ्याकडे, हा आवडला का? नाही. तिसरा नाही, चौथा नाही, 5वा नाही, 6वा नाही, 7वा नाही, 8वा नाही, 9वा नाही, 10वा मौन झाली. याचा अर्थ काय झाला? 9 जणांना नाही म्हणली आणि 10व्याला मात्र मौन झाली. याचा अर्थ काय झाला? 10वा आवडलेला आहे. ओके. आणि म्हणून श्रुती भगवंताचं प्रतिपादन कसं करते? निषेधशेषो जयता दशेषः. श्रीमद भागवतामध्ये फार सुंदर वर्णन केले. निषेधशेषः, निषेध करून 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 त्याच्यातून जो शिल्लक उरलेला आहे, असा जो परब्रह्म आहे त्याचा विजय असतो. आणि म्हणून श्रुती ज्या वर्णन करत ज्या असतात, श्रुती ही त्या पत्नीसारखी म्हणून. हाच विषय तुलसीराम रामायणात पण आलेला आहे बरं. सीता आणि ते 2 जण राम लक्ष्मण गेलेले आणि ते वनवासी लोकांच्यात जेव्हा जातात त्यावेळी त्या स्त्रिया विचारतात, अगं हे 2 कोण आहेत? ती सांगली, तो गोरा आहे ना म्हणले, तो माझा धीर आहे. हो का? आणि मग हा काळा आहे तो. मग त्यावेळी सीता गप बसली. मग म्हणले, अरे हो म्हणले, हा तिचा पती आहे. श्रुती ही भगवंताचं जे वर्णन करते ते या पद्धतीने करते. वेदस्तुतीच्या निमित्ताने यांनी थोडी वेगळी उपमा दिलेली आहे. यथाशयानम सम्राजम, झोपलेल्या राजाला ज्याप्रमाणे स्तुतिपाठक गीत गाऊन जाग करतात, त्या पद्धतीने या श्रुती भगवंताला जाग करतात. अशा प्रकारची उपमा यांनी दिलेली. आणि म्हणून इथपर्यंत मला वाटतं कशा पद्धतीने वेद हे स्तुती करतात, वेद स्तुती करू शकतात, त्यांना करण्याचा अधिकार आहे, हे आपण बघितलं. आता आपण थोडे त्याच्यामधल्या काही श्लोक बघू. फार सुंदर सुंदर श्लोक आहे. सर्वात पहिला श्लोक जो आहे तो फार अप्रतिम अशा प्रकारचा आहे. जय 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 ह्यजामजित दोष गृभीत गुणान त्वमसि यदात्मना समवरुद्ध समस्त भगः अगजगतो कसामखिल शक्त्यवबोधकते क्वचिद जया तया चरतो रुचरेन निगमः. हा श्लोक मी भैरवीत ऐकलेला, भैरवी रागात ऐकलेला. साधारणतः भैरवी राग जो आहे हा सकाळचा मानलेला आहे.
उठवताना, झोपलेल्याला उठवताना या रागाचा उपयोग करावा असं संगीत शास्त्रामध्ये आहे. तर त्या याच्यामध्ये त्यांनी तो केलेला आहे. जय 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 ह्यजाम, जय हे भगवन तुझा जय जयकार असो. अजाम, जही अजाम का दोष गृभीत गुणाम. अजाम म्हणजे काय? न जायते इति अजा, जी उत्पन्न होत नाही तिला म्हणायचं अजा, म्हणजे माया. म्हणजे उपनिषदामध्ये फार सुंदर या मायेचं वर्णन केलेलं आहे. अजामेकाम लोहित शुक्ल कृष्णाम प्रजाम बह्वीम, बह्वीम प्रजाम जनयंतीम स्वरूपाम अजो हे को जुषमाणो नुषेते जहात तेनाम भुक्त भोगाम अजोन्या. सांख्य तत्वज्ञानाचा मूळ श्लोक जर कोणता जर असेल तर तो आहे. एक आजा आहे म्हणे. आजा शेळीला सुद्धा म्हणतात. ती कशी आहे आजा? लोहित शुक्ल कृष्णा. लोहित म्हणजे तांबडी, शुक्ल म्हणजे पांढरी, कृष्ण म्हणजे काळी. कृष्ण हे तमोगुणाचं प्रतीक आहे. रक्त लोहित हे रजोगुणाचं प्रतीक आहे आणि शुक्ल हे सत्वगुणाचं प्रतीक आहे. ही कशी आहे? आजा म्हणजे माया, ही त्रिगुणात्मिका आहे. ती कशी आहे? बह्वीम प्रजाम जनयंतीम स्वरूपा. आपल्या सारख्या अनेक प्रजेला जन्म देते. ओके. मायेपासून निर्माण होणारे जेवढे म्हणून पदार्थ आहेत ते सगळे मायात्मक आहेत. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपल्याला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये पदार्थ तयार होत आहे. इकडं श्रीखंड तयार होतोय, इकडं पिठलं तयार होतोय, इकडं मुगाचं वरण तयार होतोय, इकडं सुंदर अशा प्रकारची पाकातली पुरी तयार होतीये. ओके. इकडं भाकरी तयार होतीये, इकडं पोळी तयार होतीये. असं सगळं छान तयार होत आहे. आता मला सांगा, श्रीखंड जो तयार झाला तो कशापासून झाला? दुधापासून झाला. ओके नाही. मुगाचं वरण कशापासून तयार झालं? मुगापासून झालं. पोळी कशापासून तयार झाली? गव्हापासून झाली. भाकरी कशापासून तयार झाली? ज्वारीपासून झाली. हो की नाही झाली? कशापासून झाली? स्वप्नामधली भाकरी ही ज्वारीपासून तयार होईल का? स्वप्नामधला श्रीखंड हा दुधापासून तयार होईल का? तो कशापासून तयार होणार? तो स्वप्नापासूनच तयार होणार, दुसऱ्या कशापासून तयार होणार? हो की नाही? तसं मायेनी उत्पन्न झालेले जे पदार्थ जे आहे ते मायेचेच असणार आहेत. स्वरूपाम दुसरे कशापासून असणार आहे? हो की नाही? प्रजाम बह्वीम सृजती, बह्वीम प्रजाम सृजतीम स्वरूपाम. पुष्कळ प्रजा उत्पन्न केली, पण ती आहे हो की नाही? सोन्याचा गणपती केला, सोन्याचा उंदीर तयार केला, सोन्याचे मोदक तयार केले, सोन्याची घंटी तयार केली, सगळं सोन्याचं केलं. ओके नाही? वेगळं वेगळं आहे की नाही? आहे, पण मुळात काय आहे ते सोन्याचं. आणि म्हणून अजो हे को जुषमाणो नुषेते. त्याच्यातला एक जो बकरा जो आहे, जो तिचा उपभोग घेतो तो अडकून पडतो. आणि जहात ते नाम भुक्त भोगाम अजोन्या. दुसरा जो आहे तो काय करतो?
तिचा त्याग करते. जुषमाण हा जो पहिला जो अज सांगितलेला आहे तो म्हणजे बद्ध जीवात्म्याचं प्रतीक आहे. आणि ध्यात्तेना हा जो अज जो सांगितलेला आहे तो मुक्त आत्म्याचं प्रतीक आहे. हे काय म्हणताय? दोष गृहीत गुणाम अजाम जही. हे भगवान तू काय कर, दोषांनी जिचे गुण वाढून गेलेले आहेत अशा मायेचा तू नाश कर. तुझी माया तूच आवरू शकतोस, आम्ही आवरू शकत नाही. गीतेमध्ये फार सुंदर श्लोक येतो. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरंती ते. ही माया कशी आहे? मम माया दुरत्यया, माझी माया ओलांडून जाणं अत्यंत अवघड आहे. मग मामेव ये प्रपद्यन्ते, जे माझा आश्रय घेतात माया मेतांतरंती, ते काय करतात? या मायेच्या पलीकडे जातात. म्हणून जय 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 ह्याजा. आता आपण फक्त विंडो शॉपिंग करणार आहोत, ओके नाही? सौंदर्य काय आहे एवढं मी फक्त दाखवून देणार आहे. वेदस्तुतीतलं सौंदर्य फक्त मी दाखवणार आहे. अभ्यास तुमचा तुम्हाला करायचा आहे आपल्या आपल्या गुरुजींच्याकडे जाऊन. दुसरा श्लोक फार सुंदर आहे. बृहदुपलब्धमे तदवजंत्यवशेषतया यद उतयास्तमयो विकृतेर्मुदिवा विकृतात् अतर्षयो दधुस्त्वयि मनोवचनाचरितं कथमयता भवन्ति पदानि दत्तपदानि नृणाम्. हे भगवान, कोणत्याही पद्धतीने इतरांची जरी उपासना केली तर ती शेवटी तुम्हालाच प्राप्त होते. हा याचा थोडक्यात अर्थ आहे. म्हणून त्रयी सांख्यम योगः पशुपतिमतं वैष्णवमिति प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदः पथ्यमिति च रुचीनां वैचित्र्यात् ऋजुकुटिलनाना पथजुषां नृणामेको गम्यः त्वमसि पयसाम अर्णव इव. पाणी कुठही पडो शेवटी त्याचा समाप्त कुठं होत असते? समुद्रात होत असते. त्याप्रमाणे उपासना कोणाची करा शेवटी ती कुठपर्यंत जाऊन प्राप्त होते? हे परब्रह्मा तुझ्यातच जाऊन प्राप्त होते. ओके. आपण स्टूलावर स्टूल स्टूलावर स्टूल असे 10-15 स्टूल ठेवले आणि त्या वरच्या स्टूलावर जाऊन उभा राहिले असं समज. पाय कुठं ठेवला आपण सांगा बरं? ओके ना. पाय कुठं ठेवला आपण? स्टूलावर ठेवला की ना? ओके ना. ठीक आहे, खालची जमीन काढून घेतो. जमेल का? अरे बाबा, तू पाय स्टूलावर ठेवलास पण त्या स्टूलाचा जो आधार आहे ते कोण आहे? आणि म्हणून वरच्याला ज्याप्रमाणे स्वतंत्र सत्ता नाही त्याप्रमाणे एक साधा नियम आहे. आरोपित पदार्थाला आरोप्य पदार्था व्यतिरिक्त सत्ता नसते. हा वेदांताचा अगदी साधा नियम आहे. अगदी रज्जू सर्पाचं आपण उदाहरण जर घेतलं, ओके ना, घटाला स्वतंत्र सत्ता मानत नाही वेदांत. घट आणि माती दोन वेगळे नाही. सत्ता नाही याचा अर्थ काय? घट आणि माती हे दोन वेगळे नाही. नैयायिक मानतात घट वेगळा माती वेगळी. घट आणि माती एकत्र एकच जर मानली तर घटाने पाणी आणल्यानंतर तुम्ही मातीने पण पाणी आणावं. ओके ना. अजं घट हा ही प्रतीती स्वतंत्र येते आपल्याला. त्या प्रतीतीमध्ये माती हा विषय होत नाही.
ते म्हणतात प्रतीती जरी अयम घटा जरी असली तरी त्या प्रतीती विषय जो आहे ती मृत्तिकाच आहे. नाही म्हणजे आम्हाला मान्य नाही. वेदांती म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही, आमची आमची माती आम्हाला देऊन टाकून द्या, तुमचा तुमचा घट तुम्हाला घेऊन टाकून द्या. बघा होतंय का ते काही जमत. कथमयथा भवन्ति भुवि दत्त पदानि नृणाम. आणि म्हणून आचार्यांनी एका ठिकाणी घटैति वाचारम म्हणून मृत्तिके तेव सत्यम, मृत्तिका हीच सत्य आहे. त्यानंतर याच वेदस्तुतीमध्ये एक उपासना परक श्लोक आहे. श्रुती कर्म पण सांगते, श्रुती उपासना पण सांगते आणि श्रुती ज्ञान पण सांगते. अग्निहोत्रंजुहोती उपासना आपलं कर्म सांगते. सत्यम वद धर्मंचर असत्यम मा वद स्वाध्यायान मा प्रमदः श्रुती कर्म सांगते. विश्वजिता यजेत कर्म सांगते. उपासना पण सांगते, ज्ञान पण सांगते. मृत्योस्य मृत्युं गच्छति य इह नानात्वं पश्यति य इह नाना पश्यति. ज्ञान पण उपासना पण सांगते. त्या उपासना परत एक श्लोक यांनी इथे दिलेला. उदरम उपासते य ऋषिवर्त्मसु कूर्पदृशः परिसर पद्धतिम हृदयम आरुणयो दहरम तत उदगात अनंत तव धाम शिरः परमम पुनरिह यत् समेत्य न पतंती कृतांत मुखे. वेगवेगळ्या ऋषींनी आपल्या शरीरातील वेगळ्या वेगळ्या अवयवांवर भगवंताची स्थापना करून त्याच्या विशिष्ट ध्यानाच्या पद्धती बनवलेल्या आहेत. काही आरुणी आहेत, काही कूर्पदृश्य आहे, श्रुती आहेत तसे त्यांनी सांगितलेले आहे. उदर उपासना आहे, दहर उपासना आहे. मी तर एके ठिकाणी असं ऐकलं, एक फार चांगला साधक होता, अतिशय चांगला साधक. सगळ्या त्याच्या निवृत्त झालेल्या होत्या आशा आकांक्षा सगळ्या, म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो अधिकारी, पूर्ण अधिकारी ज्याला म्हणतो, साधन चतुष्टय संपन्न अधिकारी वगैरे तशा पद्धतीचा होता तो. पण माणसाचं मन विचित्र असतं, संस्कार फार विचित्र असतो. सगळ्या त्याच्या वासना निघून गेलेल्या होत्या, पण ध्यान करायला बसला की त्याला एक फार आवडती म्हैस होती, त्या म्हशीचंच त्याला आठवण यायची. ध्यान करायला बसला, पूर्ण बायका लेकरांची आठवण यायची नाही, त्या काय म्हणतात त्याला एवढं बांधलेलं चांगलं घर त्याची आठवण यायची नाही, कशाची आठवण यायची नाही. म्हैस मात्र डोळ्यासमोर यायची. परेशान झाला, खूप प्रयत्न केले, काही उपयोग झाला नाही. शेवटी गुरुजींना विचारलं, गुरुजींनी सांगितलं काही काळजी करू नकोस, ती म्हैसच ब्रह्म आहे असं समज आणि उपासना. असं मी एका ठिकाणी वाचलेलं आहे, खरं खोटं देवाला माहिती. सांगायचं तात्पर्य असं की दहरोपासना आहे, हृदयोपासना आहे. असे उपासनेचे अनेक प्रकार आपल्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. त्यानंतर मला एक श्लोक याच्यामधला खूप आवडला बरं. दुर्भगमात्मतत्व निगमाय तवात्तनोः चरित महामृताभि परिवर्त परिश्रमणाः न परिरशन्ति केचिद अपिवर्गम अपीश्वरते चरण सरोज हंस कुल संग विसृष्ट गृहाः. हा अप्रतिम श्लोक. चरण सरोज हंस कुल संग विसृष्ट गृहाः. तुझ्या चरण कमल रूपी हंसाच्या संगाने ज्यांनी आपल्या घरादारांचा त्याग केलेला आहे, असे संत काय करतात? अपवर्गम अपीश्वरते,
मोक्षाची सुद्धा इच्छा करत नाही. काय असेल देवा, मला मोक्ष नको, मग मला तुझं सांगितलं पाहिजे. आणि म्हणून श्रीमद भागवतातच एक श्लोक आहे, दीयमानं न गृह्णन्ति विना मत्सेवनं नराः. सालोक्य सारष्टी सारूप्य सामीप्यैकत्वमप्युत दीयमानं न गृह्णन्ति विना मत्सेवनं नराः. पाच प्रकारच्या मुक्ती सांगितलेल्या, सारष्टी, समीप, सारूप्य, सायुज्य, स्वरूपता, एकत्वम अपि दीयमानं न गृह्णन्ति विना मत्सेवनं नराः. काय संत आहेत, त्यांना देतायत, घ्या तुम्ही, हे म्हणतात ना. अप्रतिम अशा प्रकारचा हा श्लोक आहे. त्यानंतर 25व्या श्लोकामध्ये त्यांनी कोण कोण कशा कशाला परब्रह्म मानतं आणि ते कसं चूक आहे ते सांगितलं. जनी मसतस्ततो मृतात्मनि ये च भिदाम विपणमृतम स्मरन्तुपदिशन्ति त आरूपितैः त्रिगुणमय पुमानिति भिदा यदबोधकृता त्वयि न ततः परत्र स भवेत् अवबोध रसे. परब्रह्म न्यायशास्त्रात सुद्धा आहे. शरीराला आत्मा, इंद्रियांना आत्मा, ओके. आणि असं म्हणतात की एकदा विरोचन आणि इंद्र हे दोघही आत्मज्ञानाकरता प्रजापतीकडे गेले. प्रजापतीकडे गेल्यानंतर मला आत्मज्ञान द्या, आत्मा कशाला म्हणतात. त्याने सांगितलं, मातीचं एक परळ दिलं, पाण्याने भरून आणा म्हणलं. आणलं त्यांनी. त्याच्यात जो दिसतो तो म्हणजे आत्मा असं समजा. दोघांनी पाहिलं, शरीर दिसलं, दोघही वापस गेले. शरीर म्हणजे आत्मा हे त्यांच्या लक्षात आलं. विरोचन हा दैत्य, ते सगळे शरीराचे दास होऊन गेले. इंद्रांनी विचार केला की आत्म्याची लक्षणं आहे, शरीर म्हणजे सांगितलं बरोबर आहे, पण आत्म्याची जी लक्षणं सांगितलेली ती यांना लागू पडत नाही. यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्त्यभिसंविशन्ति तद् विज्ञाय. लागू पडत नाही म्हणून पुन्हा आले. म्हणजे तुम्ही सांगितलं की ह्याच्यात जे दिसतंय ते म्हणजे आत्मा, आम्हाला शरीर दिसतं, शरीर म्हणजे आत्मा, जे श्रुतींनी म्हणजे लक्षण सांगितले ते त्याला लागू पडत नाही. एक काम कर म्हणले, 100 वर्ष पुन्हा ब्रह्मचर्याचं पालन कर. पुन्हा ये, पुन्हा आले. मग इंद्रियांना सांगितलं, पुन्हा गेले, पुन्हा लक्षात आलं. मग अशा तऱ्हेने 100 वर्ष करत 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 शेवटी आत्मज्ञान इंद्राला झालं. अशा प्रकारचा कथा ही उपनिषदात येते. म्हणून आमच्या दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये फार सुंदर श्लोक येतो. देहम प्राणमपींद्रियाण्यपि चलाम बुद्धिंच शून्यम विदुः स्त्री बाल अंध जडोपमाः त्वहमिति भ्रांता भृशंवादिनः माया शक्ति विलास कल्पितमः व्यामोह संहारिणे तस्मै श्री गुरुमूर्तये नम इदम श्री दक्षिणामूर्तये. काही जण म्हणतात देह म्हणजे आत्मा आहे, काही जण म्हणतात प्राण म्हणजे आत्मा आहे, काही जण म्हणतात इंद्रिय म्हणजे आत्मा आहे, काही जण म्हणतात बुद्धी म्हणजे आत्मा आहे, काही जण म्हणतात शून्य म्हणजे आत्मा आहे. हे कसे? स्त्री बाल अंध जडोपमा. त्यानंतर 26वा श्लोक सुद्धा फार
अप्रतिम अशा प्रकारचे आहे. सदैव मनस्त्रिवृत्वै विभात्य सदा मनुजात सदविमृशन्त्य शेषमिदमात्मतयात्मविदः नहि विकृतिं त्यजन्ति कनकस्य तदात्मतया स्वकृतमनुप्रविष्टमिदमात्मतया वसितम्. विकृती जरी झाली तरी सुद्धा प्रकृतीचा त्याग होऊ शकत नाही. बघा, सुंदर सिद्धांत यांनी अध्यात्माचा मांडलेला आहे. विकृतीत सुद्धा प्रकृतीचा त्याग संभवू शकत नाही. कसा? मी आता उदाहरण दिल्यासारखं, सोन्याचं कडं केलं, सोन्याचं कानातलं केलं, सोन्याची नथ केली, सोन्याचा हार केला, सोन्याचा कमरपट्टा केला. काय केलं? विकृती केली की नाही सोन्याची? केली. सोने पण सुटलं का? सुटलं नाही. विकृतीत सुद्धा प्रकृतीचा ज्ञान होणं, प्रकृती कळणं म्हणजे ज्ञान. हे या त्यांनी 26व्या श्लोकात फार अप्रतिम अशा प्रकारचं सांगितलं. 31व्या श्लोकामध्ये त्यांनी प्रकृती आणि पुरुष यांच्या संबंधित थोडं विवेचन केलेलं आहे. न घटत उद्भव प्रकृती पुरुषयो रजयो उभययुजा भवन्त्य सुहृतो जलबुद्बुदवत त्वयित इमे ततो विविध नाम गुणैः परमे सरित इवार्णवे मधुनि लील्यु रशेष रसाः. न घटत उद्भव प्रकृती पुरुषयो अजयो. प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही काय आहेत? अजय. अजय असल्या कारणाने त्यांचा उद्भव म्हणजे त्यांची उत्पत्ती संभवू शकत नाही. प्रकृतीम पुरुषंचैव विध्यनादी उभावपी. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात प्रकृती आणि पुरुष कसे आहेत? अनादी. मग अनादींचा नाश संभवू शकतो का? न्याय काय सांगतो? न्यायशास्त्र काय सांगतं? अनादिभावस्य नाशा संभवात नित्यत्वम. वेदांत का थोडं वेगळं मानतात. माया ही अज आहे, पण माया ही अविनाशी नाही असं नाही. विनाशी आहे, विनाशी नाही असं नाही, विनाशी. आत्मा पण अज आहे, माया पण अज आहे. पण आत्मा नित्य आहे, ध्वंसा प्रतियोगित्व आहे त्याच्यावर. मायेवर मात्र ध्वंसा प्रतियोगित्व नाही. मायेचा नाश. ज्ञान निवर्त्यत्वम अज्ञानम. अज्ञानाच्या लक्षणामध्ये त्यांनी एक पद घातलेलं आहे. अज्ञान कसं आहे? ज्ञान निवर्त्य आहे. ज्ञानाने त्याचा नाश. अज्ञान हे उत्पन्न होतं असं मानत नाही. म्हणजे वेदांती प्रत्येक अज्ञान हे उत्पन्नच होतं असं नाही, पण प्रत्येक अज्ञान नष्ट होतं एवढं मात्र निश्चित. हे लक्षात. ओके. आणि म्हणून या श्लोकामध्ये त्यांनी या पद्धतीचा उल्लेख आपल्याला केलेला आढळतो. 33वा श्लोक मला खूपच आवडतो, कारण त्यामध्ये सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. हे सगळं कळालं हो, पण नुसतं कळून उपयोग नाही. कोणाकडून कळालं हे महत्वाचं आहे. ओके नाही? बंदुकीची गोळी ठार करते की नाही? करते. पण अशी फेकून मारली तर ठार करेल का? मग काय केलं पाहिजे? ती पिस्तुलातूनच उडालेली असली पाहिजे. तसं वेदांत सगळा चांगला आहे हो, मान्य आहे, पण तसं प्रवचन नायमात्मा प्रवचनेन लभ्य. तो कुठून आला पाहिजे? गुरुजींनी सांगितलं. विजित ऋषिक वायुभि रदांत मनस्फुरगम यहे तंति यंतु मतिलोल उपाय खिदः व्यसनशतान्विता समवहाय गुरोश्चरणम वणिज इवाज संत्यकृत कर्णधरा जलधौ. त्यांनी त्याला उपमा दिलेली आहे. कर्णधार नसलेले वाणी म्हणजे व्यापारी एखाद्या समुद्रात फसून ज्याप्रमाणे नष्ट होतात
त्याप्रमाणे गुरुचरणांचा आश्रय न घेता जर ह्या भानगडीत जर पडलं तर नाशा व्यतिरिक्त दुसरं काहीही हाताला लागत नाही. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरौ तस्य ते कथिताप्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. उपनिषद श्रुती काय सांगते आपल्याला? म्हणून गुरुजींची आवश्यकता आहे. गुरुंच्यावर निष्ठा ठेवली पाहिजे, गुरुजींना स्मरण केलं पाहिजे, गुरुजींच्या चरण कमलात अवश्य शरण गेलं पाहिजे. सताम संगाम द्वारमाहुर्विमुक्ते काय म्हणता? वगैरे महत्सेवाम द्वारमाहुर्विमुक्ते. श्रीमद भागवतामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे गुरुजींची सेवा हेच मुक्तीचं द्वार. मुक्तीला जर जायचं असेल तर गुरुजींच्या शिवाय जाऊ शकत नाही. म्हणून गुरु गोविंद दोनो खोडे काको लागो पाय बलिहारी श्री गुरु की जिने गोविंद दिखाय. गुरुजी आणि परमेश्वर दोन्ही जर उभं राहिले तर पहिला नमस्कार कोणाला करायचा? गुरुजींना. का भगवंताची ओळख कोणी करून दिली आपल्याला? आपल्याला होती का? नाही. म्हणून त्यांना अजूनही खूप सुंदर सुंदर याच्यातील स्थळं खूप चांगली आहेत. वेदस्तुतीतली अजूनही खूप सांगण्यासारखं आहे. अभ्यासू परिश्रमी वक्ता एखादे चांगले जर मिळाले तर ह्याच्यावर खूपसं काही सांगता येतं. मी असं ऐकलंय की वेदस्तुतीवर 1 महिनाभर प्रवचनं एका महात्म्याने केलेली होती, असं पण मी ऐकलेलं आहे. खूप चांगलं आहे. भगवंत आपल्या सर्वांना परब्रह्म प्राप्तीची प्रेरणा देवो, भगवती आपल्यावर सुप्रसन्न होवो एवढीच तिच्या चरणी प्रार्थना करतो आणि झालेली सेवा श्री भगवतीच्या चरणी समर्पित करतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.